शिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोत्यांनो, लोकजागर या कार्यक्रमात आज जीवन प्रवास, शिक्षण आणि संगीत या विषयावर गझलरत्न डॉक्टर राजेश उमाळे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी साधलेला संवाद ऐकूयात. या कार्यक्रमाचा भाग पहिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. नमस्कार श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रसिद्ध गझल गायक राजेश उमाळे सरांशी बातचीत करणार आहोत, ज्यांनी संगीतामध्ये एम.ए. केलं असून प्रारंभिक शिक्षण पंडित मनोहर कविश्वर यांच्याकडे घेतलं आहे. डॉक्टर भोजराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी गझल गायकांमध्ये पीएचडी देखील केली आहे. गझल गायकीविषयीचे मार्गदर्शन यांना पार्श्वगायक सुरेश वाडकर आणि गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी केलं असून उर्दू गझल आणि गायकीचे बादशहा मेहंदी हसन खां साहेबांच्या गझल गायकीमधून उर्दू भाषेचा आणि गझल गायिकेचा अभ्यास आत्मसात करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. श्रोते हो, मुंबई युवक बिरादरीच्या कार्यक्रमाचे मुख्य गायक म्हणूनही गेल्या 15 वर्षापासून एक सूर एक ताल या सांगीतिक कार्यशाळेच्या माध्यमातून भारतभर कार्यक्रमाचे नियोजन देखील त्यांनी केलं आहे. तसेच 500च्या वर उर्दू मराठी गझल गायनाचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. आकाशवाणी, IBN, लोकमत, ETV आणि दूरदर्शनच्या M2G2 कार्यक्रमांमधून सुद्धा गझल गायन सादर केले आहे. 5ही अखिल भारतीय मराठी गझल संमेलनामधून आपल्या भावपूर्ण गझल गायकीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध देखील केलं आहे. आजवर 30 ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन आणि गायन देखील त्यांनी केलं आहे. त्यांच्या संगीत दिग्दर्शनात प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर, साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, अनूप जलोटा, रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांसारखे अनेक मान्यवर गायक गायलेले आहेत. तसेच 24 फेब्रुवारी 2008 रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या गायनाच्या कार्यक्रमात त्यांना राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरव पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आला आहे. पण सत्कार सन्मानाच्या पलीकडे जाऊन आपलं अस्तित्व निर्माण करणारा एक सच्चा कलावंत म्हणजे गझल गायक राजेश उमाळे सर. चला तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करूयात, त्यांचा जीवन प्रवास, शिक्षण आणि संगीताविषयी. राजेश उमाळे सर, आपलं लोकजागर या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपला जीवन प्रवास, शिक्षण, संगीत आणि गझल या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. तर सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हाच असेल की आपल्या बालपणाबद्दल आणि संगीताची जी पहिली ओळख आपली झाली याबद्दल आपण काय सांगाल? संगीताची पहिली ओळख ही माझ्या वडिलांकडून मला मिळाली. अच्छा. कारण घरामध्येच भजन परंपरा ही होतीच. आजोबा, त्याच्यानंतर माझे वडील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन परंपरेमधून त्यांना तो छंद होता आणि त्यांच्या त्या छंदामधून मला ही गोडी निर्माण झाली संगीताची आणि मग पुढचा प्रवास माझा तिथून सुरू झाला. अच्छा. सर, आपल्या कुटुंबात जे संगीताचं वातावरण सुरुवातीच्या काळामध्ये होतं, आत्ताच आपण सांगितलं, त्या वातावरणात आपल्या व्यक्तिमत्वावरती कशा पद्धतीचा प्रभाव पडत गेला याविषयी काय सांगाल? तो प्रवासाचा धडा सुरुवातीचा जो मी आत्मसात केला, तर मुळात मला संगीताची आवड निर्माण झाली. हो. आणि त्यानंतर मी ठरवलं की आपण सुरुवातीला मी सगळे प्रकार गात होतो, आजही गातो, पण जेव्हा गझलच्या प्रेमात पडलो आणि गझलच्या प्रेमात मी जवळपास 84 मध्ये जो सुरेजींचा अल्बम आला अंतरंग आणि त्याच्यानंतर दादांच्या ध्वनिफिती आल्या. पण मी 8वी 9वीत असताना मला गझल हा काव्य प्रकार आणि मराठीमध्ये गझल ही माझ्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली ऐकण्याची आणि शिकण्याची. अच्छा. आणि त्यामुळे तिथून मग माझा हा सांगीतिक प्रवास सुरू झाला, ज्या प्रवासाला आज 30 वर्ष पूर्ण झाले. अच्छा. सर, आपल्या गुरूंचे आपल्या संगीत प्रवासात फार मोठं योगदान आहे आणि ते नेहमीच असतं असं आपल्याला म्हणता येईल. तर आपल्या गुरूंकडून मिळालेल्या शिक्षणाबद्दल आपण नेमकं काय सांगाल? माझे गुरु पंडित मनोहर कविश्वर आणि पंडित गुरुवर्य डॉक्टर भोजराज चौधरी सर. मी जेव्हा माझ्या गुरूंकडे मी शिकायसाठी गेलो, म्हणजे ही 94 ची गोष्ट आहे. अच्छा. तर त्यांच्याकडून मला गेली 10 ते 12 वर्ष शास्त्रीय संगीताचं मार्गदर्शन मिळालं आणि अतिशय शिस्तबद्ध आम्हाला अगदी बसून आमच्याकडून बंदिशी, राग
हे सगळे तयार करून घेत. अच्छा. आणि वेळेचं बंधन, ज्या वेळेत बोलावलं त्याच वेळेत पोहोचलं पाहिजे, ही एक शिस्त तेव्हापासून मला लागली आहे. अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे कसं होतं की आपल्याला जे काही करायचं आहे ना, तर त्यासाठी या गोष्टीची गरज भासते आणि ती माझ्या गुरुकडून मला मिळाली आहे. अच्छा. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण एक गझल म्हणाव जी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही म्हटली होती किंवा त्यापासून तुम्ही संगीताच्या प्रवासाकडे सुरुवात केली, ती गझल नक्कीच आमच्या श्रोत्यांनी आणि आम्हालाही ऐकायला नक्कीच आवडेल. नक्की मलाही आवडेल. मी स्वतः स्वरबद्ध केलेल्या ज्या गझला आहेत, ज्या अनेक अल्बम मधून आल्या, तर त्यामधलीच एक 20 वर्षाआधी मी ही गझल कंपोज केली. हे तुझ्या अशा वेळी लाजणे बरे नाही. खूप सुंदर. सुरेश भटांची ही गझल आहे. हो. हे तुझे, 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 हे तुझे अशा वेळी, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने, चेहरा गुलाबाने, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. जे तुला दिले होते ओठ दे माझे, जे तुला दिले होते ओठ दे माझे, मागचे जुने देणे, मागचे जुने देणे टाळणे बरे नाही. खूपच सुरेख सर. थँक्यू. ही गझल आमच्या सर्व श्रोत्यांना ऐकायला मिळाली. हे तुझे अशा वेळी या टायटलनी मी बरेच गझलचे कार्यक्रम केले. अच्छा. हा, सुरुवातीला ही गझल घेण्यामागचा उद्देश तो आहे. नक्कीच. सर, जेव्हा आपण मराठी गझल गायनाची सुरुवात केली होती तेव्हा ते जे नेमकं तुमचं संशोधन आहे, ते संशोधन करत असताना कुठल्याही विषयाची निवड करण्यामागची एक प्रेरणा आपल्या जीवनामध्ये असते, तर ही प्रेरणा तुम्हाला कशी, कुठून आणि कशा पद्धतीने मिळाली? ती प्रेरणा मुळात मला गझलची आवड असल्यामुळे आणि मराठी गझलचा प्रचार प्रसाराच्या दृष्टीने आपलाही वाटा त्यामध्ये असावा, हा दृष्टिकोन लक्षात घेता मी ठरवलं की आपण मराठी गझल गायकीचा विषय हा पीएचडी साठी निवडावा, जेणेकरून पुढची पिढी मराठी गझल गायकीच्या प्रेमात पडेल, मराठी गझलची त्यांना ओळख होईल. कारण आजच्या या सगळ्या वातावरणामध्ये आपण जे बघतो, यामध्ये मराठी गझल टिकून ठेवायची असेल तर माझाही हातभार त्यामध्ये असावा, हा दृष्टिकोन लक्षात ठेवून मी मराठी गझल गायकीचा विषय निवडला. आणि जेव्हा माझी पीएचडी पूर्ण झाली तेव्हा मी स्वतंत्र मराठी गझल गायकीचं स्वरलिपीचं पुस्तक, महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक, हे सुद्धा
पब्लिश केलं. अच्छा सर, मराठी गझलचा जो इतिहास आहे त्याविषयीचा जो प्रवास आहे आणि आजची जी स्थिती आहे याकडे आपण कशा पद्धतीने बघता? कारण तुम्ही जे आता सांगितलं की मराठी गझलचा जेव्हा प्रवास सुरू झाला त्याची जी सुरुवात आहे ती कशा पद्धतीने झाली, काय झाली, याचं एक सुंदरसं पुस्तक आपण निर्माण केलं आहे. तर त्या प्रवासाविषयी तुम्ही काय सांगाल? आजची स्थिती ही अतिशय चांगली आहे, कारण सुरेश भट गझलचे खलिफा, मराठी गझलचे. हो. सुरेश भट म्हणजे मराठी गझलचं विद्यापीठ आहे आणि सुरेश भटांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रामध्ये समकालीन आणि नवीन पिढी जी गझल लिखाणामध्ये निर्माण झाली, ज्यामध्ये अनेक आहे. आमचे मित्र नितीन भट आहे, खलीश आहे, नितीन देशमुख आहे. महाराष्ट्रात असे अनेक नामवंत गझलकार आहे. तर ती पिढी निर्माण झाली ती सुरेश भटांच्या प्रभावाने. अच्छा. आणि गझल सागर प्रतिष्ठाननी जी संमेलनं घेतली आहे तेही तेवढंच महत्वाचं आहे, कारण त्यासाठी गझल मुशायरे, गझल संमेलनं या माध्यमातून स्थिती ही जी निर्माण झालेली आहे ती अतिशय पोषक आहे आणि गझलचा पुढील प्रवास हा अतिशय उत्तम आहे असं मला सांगता येईल. नक्की सर, कारण इतिहासामध्ये जरी प्रवास छोट्यापासून जरी सुरू झाला असेल तरी आज अनेक असे गझलकार सुरेश भटांमुळे आज आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. सर, सुरुवातीच्या काळात कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करताना अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं असेल, तर आपल्यासमोर अशा कोणकोणत्या अडीअडचणी आल्यात आणि त्या तुम्ही कशा पद्धतीने पार पाडून आज इथपर्यंत आपले पोहोचले आहात? सुरुवात म्हटलं की अडचणी येतातच. नक्कीच. आणि अडचणीचा आपण सामना केला पाहिजे. जर आपल्याला जीवनात काही घडायचं असेल तर अडचणी ह्या असतातच. बरं. त्या अडचणीवर मात करून मग ती परिस्थिती असो किंवा अजून सांगीतिक विषयाच्या अडचणी असो, कारण आपण जेव्हा कुठल्याही गुरुकडे जातो तर ते आपल्याला आपल्याला ऍक्सेप्ट करेल तसं नाही. बरोबर. पण माझ्या गुरूंनी मला जे मार्गदर्शन केलं आणि मी जे घडलो हा त्यामध्ये अतिशय महत्वाचा वाटा आहे गुरूंचा. आणि त्याचप्रमाणे अडचणीवर मात करण्यामध्ये कुटुंबाचा सुद्धा महत्वाचा एक सपोर्ट असतो. त्याच्यामध्ये माझी मिसेस सविता उमाळे, गौरवी उमाळे, स्वराशिष यांचंही सुद्धा माझ्या मागे, मी जरी समोर असलो पण त्याच्यामध्ये त्यांचाही सुद्धा महत्वाचा वाटा आहे. कारण आपण जेव्हा अडचणीला सामना करतो तर त्यासाठी आपल्याला एक जी ताकद असते, एक बळ असतं, ते आपल्याला हे घरून मिळत असतं. ते जर मिळत असेल तर आपण आपलं ध्येय हे पूर्णत्वासकडे नेऊ शकतो. नक्की सर, आपण खरंच सांगितलं. जसं म्हणतात ना, एका स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात असतो, तसंच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे देखील एका स्त्रीचा हात असतो. आणि नुसतं स्त्रीचाच नव्हे तर आपल्या पूर्ण परिवाराचा देखील खूप मोठा सहभाग असतो. कारण कुठलीही जीवनात गोष्ट करायची म्हटलं तर अनेक अडीअडचणी असतात, तेव्हा कुटुंबाची जर साथ नसेल तर ती मानसिकता आपली करायची नसते. आणि ती जर मानसिकता कुठेतरी ढासाळली तर आपण आपल्या यशाकडे नक्कीच कुठेतरी जाऊ शकत नाही किंवा पोहोचू शकत नाही. पण जेव्हा कुटुंबाचा पक्का आधार आपल्या पाठीमागे असतो तर कुठलंच अपयश आपल्याला पचवण्याची मोठी हिंमत हे कुटुंब आपल्याला देत असतं. आणि अपयश जरी आलं तरी ते अपयश आपण अत्यंत खंबीरपणे, म्हणजे त्या अपयशासमोर आपण उभं राहून आपण प्रवास पूर्ण करू शकतो. नक्कीच सर. सर, आपण भारत आणि परदेशातही अनेक मैफिली केल्या आहेत. या प्रवासातील एखादा संस्मरणीय अनुभवाविषयी आपण काय सांगाल? दुबई, शारजहा, अजमानमध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे जेव्हा माझी गझल मैफिल तिथे ठेवण्यात आली, सूरसंस्कार अकादमीतर्फे आम्ही तिथे गेलो होतो मुंबईच्या. तर तिथे एक असा अनुभव आला वेगळा की त्या मैफिलीमध्ये काही रसिक असे होते, त्यांनी पहिल्यांदा मराठी गझल ऐकली. कारण उर्दू गझलेला मोठी परंपरा आहे. बरोबर. आणि मराठी गझलेची परंपरा ही 50 वर्षातली. बरोबर. तर त्यामध्ये त्यांनी जेव्हा पहिल्यांदा मराठी गझल ऐकली, मराठी सुद्धा गझल असते आणि मराठी गझल ऐकायची कशी, मी त्यामध्ये ते सुद्धा त्यांना सांगितलं. तर त्यांनी त्या गझलेला त्यांनी दाद दिली. दाद अशी दिली की मराठीमध्ये जसे उर्दू गझलचे शेर आहे तसे मराठी गझलची शेर आहे. आणि मराठी गझल सादरीकरण करण्याची एक शैली आहे. आणि मी जेव्हा ती गझल गायलो, त्याच्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर ते माझ्याजवळ आले आणि म्हणे, राजेशजी अतिशय छान तुम्ही मराठी गझल आम्ही पहिल्यांदा ऐकली आणि आम्हाला तुम्ही सुखद अनुभव दिला आणि आता आम्ही मराठी गझलेच्या प्रेमात पडलो. म्हणजे उर्दू गझलेच्या प्रेमात ते होतेच, पण त्याच्यासोबत आता नव्याने ते मराठी गझलेच्या प्रेमात पडलेत. तर हा एक सुखद अनुभव मला त्या मैफिलीमध्ये मिळाला. अनेक मैफिली मराठी गझलांच्या गेल्या
30 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देशात मी केल्या. अच्छा सर, हा जो सुखद अनुभव आपला आहे, हाच सुखद अनुभव आपण आपल्या या श्रोत्यांना देखील देऊयात. तर एखादं छानशी गझल आपल्या या श्रोत्यांसाठी आपण पेश करावी असं मला वाटतं. बरोबर. गाणं सम्राज्ञी लता दीदींवर गझल लिहिलेली आहे. अच्छा. आणि ती महाराष्ट्रातली पहिली गझल आहे. अरे वा. त्याचा आता पुढच्या 1-2 महिन्यामध्ये गझलचं विमोचन होईल. मुंबईचे माझे स्नेही आहे मित्र माधव डोळे सामन्याचे, तर त्यांनी ही गझल लिहिली आहे. अच्छा. आणि माझं भाग्य आहे की ती गझल स्वरबद्ध करण्याची आणि गाण्याची संधी मला मिळाली. अरे वा. आकाशाला भेदून गेला एक मुलायम सूर, आकाशाला भेदून गेला एक मुलायम सूर, वा विश्वाच्या सुरात मिसळला एक मुलायम सूर. वा वा, खूप सुरेख. आकाशाला भेदून गेला, आकाशाला भेदून गेला एक मुलायम सूर, आकाशाला भेदून गेला एक मुलायम सूर, विश्वाच्या सुरात मिसळला, विश्वाच्या सुरात मिसळला, विश्वाच्या सुरात मिसळला एक मुलायम सूर, आकाशाला भेदून गेला एक मुलायम सूर. आता ही सांगीतिक आशयाची गझल आहे, त्याच्यामुळे त्या अर्थाप्रमाणे त्या काव्याप्रमाणे ती स्वरबद्ध झाली पाहिजे. अच्छा. हे गझलचं एक वैशिष्ट्य आहे, मर्म आहे. बरोबर. आता या सांगीतिक आशयाची गझला खूप कमी आहे. ही सांगीतिक आशयाची गझल मी ऐकवली. याच्यामध्ये एक शेर असा आहे की भूप असोवा यमन बिलावल, ही सगळी रागांची नावं आहे. अच्छा. त्याप्रमाणे ती स्वरबद्ध करता आली पाहिजे. बरोबर. भूप असोवा, भूप असोवा यमन बिलावल, भूप असोवा भूप असोवा यमन बिलावल, असो पहाडी राग, असो पहाडी राग, असो पहाडी राग, सरस्वतीच्या कंठामधला, सरस्वतीच्या कंठामधला एक मुलायम सूर, आकाशाला भेदून गेला, आकाशाला भेदून गेला एक मुलायम सूर, एक मुलायम सूर, एक मुलायम सूर. वा वा वा,
खूप सुरेख गझल ही ऐकायला मिळाली सर, की मराठी गझल आणि त्याच्यामध्ये जे राग असतात ते राग कशा पद्धतीने सुरामध्ये मिक्स करावे लागतात, ती एक मोठी कसरतच म्हणावी लागते. त्याच्यामुळे कुठलंही काव्य स्वरबद्ध करताना त्या काव्याचा भावार्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. खरंच आहे सर. आता आपल्या या श्रोत्यांची देखील आवड पूर्ण करावी लागेल, तर एखादी छानशी गझल आपल्या या श्रोत्यांसाठी कुठली सादर कराल? नुकतेच अमरावतीमध्ये एल्गार मराठी गझल संमेलन पार पडलं आणि 1-2 महिन्यापूर्वी मी स्वरबद्ध केलेली नितीनजींची गझल आहे. अच्छा. कधी ओवाळणी केली, कधी हेटाळणी केली. अगदी वेगळा आशय आहे. हो. ती गझल मतला आणि शेर मी ऐकवतो. कधी ओवाळणी केली, कधी हेटाळणी केली, कधी ओवाळणी केली, कधी हेटाळणी केली. जगाच्या क्रूर शब्दांनी, जगाच्या क्रूर शब्दांनी, जगाच्या क्रूर शब्दांनी मनाची चाळणी केली. कधी ओवाळणी केली, कधी हेटाळणी केली. खरे तर पेरले मी तेच उगवाया हवे होते. खरे तर पेरले मी तेच उगवाया हवे होते. सुखे पेरून दुःखाची, सुखे पेरून दुःखाची, सुखे पेरून दुःखाची पहा मी कापणी केली. कधी ओवाळणी केली, कधी हेटाळणी केली, कधी ओवाळणी केली, कधी हेटाळणी केली. वा वा वा, खूप सुरेख गझल सर आपण धन्यवाद. आमच्या श्रोत्यांसाठी आपण सादर केली. श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत प्रसिद्ध गझल गायक राजेश उमाळे सरांशी. अनेक विविध कार्यक्रम जे तुम्ही युवक बिरादरीच्या माध्यमातून भारतभर केले आहेत, तर या संदर्भात आपण काय सांगाल? हा प्रवास आपला कसा होता? माननीय क्रांती शहा जे संस्थापक आहे युवक बिरादरीचे, आणि युवक बिरादरीमध्ये मी जवळपास 30 वर्षापूर्वी जुळलेलो होतो आहे, आणि तेव्हापासून मी जॉबवर लागायच्या आधी कंटिन्यू जवळपास भारतभर 35 लाख विद्यार्थ्यांपर्यंत युवक बिरादरीचा जो कार्यक्रम आहे एक सूर एक तालचा मुख्य गायक म्हणून संपूर्ण भारतामध्ये जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांपर्यंत विविध गीतांचं प्रशिक्षण मी दिलं युवक बिरादरीच्या माध्यमातून. अच्छा. आणि त्याच्यामध्ये विविध भाषेतली गाणी विद्यार्थ्यांनी गावी, सामाजिक ऐक्य निर्माण व्हावं, सामाजिक संस्कृती त्या निमित्ताने घडावी, हा त्यामागचा उद्देश होता. अच्छा. आणि खरोखर मला अतिशय आनंद झाला त्या गोष्टीचा की मी एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत, त्याच्याच मध्ये मी सदाचार संकल्पची प्रार्थना आहे, जेव्हा क्रांती शहा इतनी शक्ती हमें देना दाता ही प्रार्थना युवक बिरादरीच्या माध्यमातून पूर्ण भारतभर पोहोचली, तर मी क्रांती शहांना असं एक प्रश्न केला होता की जशी इतनी शक्ती हमें देण्यात आहे तशी मराठी प्रार्थना सुद्धा असावी. बरोबर.
आपल्या या युवक बिरादरीच्या कार्यक्रमामध्ये, तर मग त्यांनी मला सुचवलं की तुम्ही बनवा. मग मी 2004 मध्ये सदाचार संकल्प डॉक्टर A.K. शेख यांची ही प्रार्थना आहे ही स्वरबद्ध केली. अच्छा. आणि स्वरबद्ध करून आज महाराष्ट्रातल्या विविध शाळांमधून ही प्रार्थना गायल्या जाते. अच्छा. हो. त्या प्रार्थनेचं वैशिष्ट्य काय आहे हं. की त्यामध्ये कुठल्याही धर्माचा उल्लेख नाही आहे. सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे. कारण मी 2012 मध्ये जेव्हा श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये लागलो, तर त्यानंतर जवळपास 3 ते 4 कार्यक्रम एकसूर एकतालचे 20-20 हजार विद्यार्थ्यांचे संस्थेने घेतले. अच्छा. आत्ताच 1 वर्षापूर्वी आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य J.D. पाटील सांगरुतकर महाविद्यालयाचे डॉक्टर अतुल बोडखे यांच्या नेतृत्वामध्ये एकसूर एकताल हा 20,000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रम तो अतिशय सुंदररित्या पार पडला. खरंच आहे. कारण एका सुरात एका तालामध्ये इतक्या सगळ्या 20,000 विद्यार्थ्यांना सोबत गायन करणं म्हणजे एक तारेवरची कसरत आहे. आणि ही तारेवरची कसरत तुम्ही खूप मोठ्या यांनी पार पाडली. विद्यार्थ्यांमध्ये देखील ते संस्कार घडावेत याच्या. सॉरी, मी तुम्हाला थोडं थांबवतो. त्या व्यतिरिक्त आदिवासी शाळेमध्ये गायनाच्या कार्यशाळा सुद्धा मी घेतल्या आहेत. ज्येष्ठांसाठीचे कार्यशाळा, त्याचप्रमाणे आदिवासी आश्रमशाळेतील मुलांसाठीच्या कार्यशाळा, गझलच्या कार्यशाळा. गझल ही सर्वसामान्य रसिकांपर्यंत कशी पोहोचावी हा त्यामागचा उद्देश. सर, आपल्या या संगीत प्रवासात असा कोणता क्षण आहे ज्यांनी आपल्याला सर्वाधिक समाधान दिलं आहे? तो सर्वात मोठा क्षण म्हणजे 2008चा. आणि तो क्षण युवक बिरादरीमुळे मला मिळाला की 2008 मध्ये राष्ट्रपती भवनामध्ये मैफिल तिथे गझलची सादर झाली राष्ट्रपतींसमोर. आणि हा अत्यंत उच्च कोटीचा आनंद आहे की आपण कलाकार म्हणून स्टेजवर बसतो आणि राष्ट्रपती आपल्या समोर बसते. तो एक सुखद क्षण माझ्या जीवनामध्ये आला आणि तो अत्यंत उच्च कोटीचा आनंद तो मला मिळाला. कारण ते भाग्य सगळ्यांनाच लाभतं असं नाही आहे, पण ते भाग्य मला लाभलं ते खरोखर अतिशय अकल्पांतित आहे. नक्की सर. सर, आपल्या या कार्यक्रमाची वेळ होते आहे आणि मी तुम्हाला जाता जाता एवढंच म्हणेन की जे तुम्ही छानशी प्रार्थना निर्माण केलेली आहे, या प्रार्थनेनेच आजच्या या कार्यक्रमाचा शेवट व्हावा. मलाही आपल्याला ऐकवायला आवडेल. सदाचार संकल्प संकल्पना दे, सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे. पसा गरे गमनी गरे गमध निध मप निध सा नि रे सा गरे मगरे सा. पसा गरे गमनी गरे गमध निध मप सा सा रे रे पग मग. मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना, मुलांना मुलींना कळ्यांना फुलांना. फुलू दे झुलू दे नवी चेतना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे, जगी चांगले तेच अमुच्या मना दे. खरंच जगी जे काही आहे ते सगळं चांगलं चांगलं आमच्या मनाला दे. ही खूप सुंदर प्रार्थना सर आपण आमच्या या श्रोत्यांना आणि आम्हाला ऐकवलीत. आणि आपण इथे आलात, इतकी छान माहिती आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आपलेही खूप खूप आभार. मला इथे बोलावलं आणि माझ्या सुंदर गझला सर्व रसिक श्रोत्यांना आपण ऐकवल्या. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोते हो, आपला या गझलेचा प्रवास पुन्हा पुढच्या भागामध्ये असाच सुरू राहणार आहेत. पुढच्या भागामध्ये आपण चित्रपट, गझल आणि त्यांचं विशेष योगदान याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास आता इथे स्नेहल ठाकरेला द्या रजा. नमस्कार. श्रोत्यांनो, आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमात
गझलरत्न डॉक्टर राजेश उमाळे यांची जीवन प्रवास, शिक्षण आणि संगीत या विषयावर स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. भाग पहिला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर